बरोबर आहे का? अगदी बरोबर ओळखलं. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे नवरात्रोत्सवानिमित्त आज या ठिकाणी आपण भोंड्याचा कार्यक्रम घेणार आहोत. मी सगळ्या महिलांना विनंती करते की हा जो भोंड्याचा कार्यक्रम आहे तर त्याची सुरुवात ही हत्तीची पूजा करून होत असते आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी हत्तीची पूजा करायची, हळदी कुंकू घ्यायचंय आणि मग नंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नमस्कार सर्वांना. मी सौ भावना नवनाथ कोथिंबिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे. आज दिनांक 11 ऑक्टोबर 2024 आज दुर्गाष्टमी आहे. नवरात्रोत्सवामधला दुर्गाष्टमीचा हा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो आणि याच्या या शुभ प्रसंगी आमच्या शाळेमध्ये आम्ही हा भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता भोंडला म्हणजे नेमकं काय तर कोल्हापूर भागामध्ये याला हदगा म्हणतात, मुंबई पुणे या ठिकाणी याला भोंडला म्हणतात, काही ठिकाणी याला नागपूर भागामध्ये याला भुलाबाईचा खेळ म्हणतात. तर हा असा एक पारंपरिक खेळ आहे की जेणेकरून सगळ्या महिला एकत्र येतात आणि हा नवरात्रोत्सवाचा सण किंवा खेळ साजरा करतात. हा खेळ साजरा करण्यामागचं कारण एकच आहे की सूर्याने हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सूर्याची प्रखरता कमी व्हावी, आपल्याला थोडासा दिलासा मिळावा, त्या निमित्तानं हा खेळ घेतला जातो. हत्तीची पूजा याच्यासाठी केली जाते की हत्ती हा बलाढ्य असा प्राणी आहे, बलवान आहे, त्याच्याकडे ताकद भरपूर असते आणि या हस्त नक्षत्रामध्ये माणूस जो अस्वस्थ होतो, माणसाला जो थकवा जाणवतो, तर हत्तीसारखं बळ माझ्या अंगात येऊ दे. आपण सगळे नवरात्राचे उपवास करतो आणि हत्तीसारखं बळ माझ्यामध्ये येऊ दे
म्हणून आपण या ठिकाणी हत्तीची पूजा करतो. हत्ती हा समृद्धीचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळं समृद्धी भरभराट सगळीकडे नांदावी यासाठी सुद्धा ही हत्तीची पूजा केली जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी भोंडल्याची गाणी म्हटली जातात. मग ही भोंडल्याची गाणी कोणती? तर एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू. कारण पूर्वी काय शाळा कॉलेजेस नव्हते. मग या मुलींना संख्या ज्ञान व्हावं म्हणून एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू, असं 10 पर्यंत ह्या लिंबांचं गाणं चालायचं, जेणेकरून त्यामधून या मुलींना संख्या ज्ञान व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कारल्याचा वेल बाई लाव ग दारी, ते गाणं आहे. तर कारल्याचा वेल का? तर याच्यामधून त्या मुलींना कुठल्या पिकाची आपण लावणी केली पाहिजे, पेरणी कशी केली पाहिजे, कारल्याची चव कशी आहे, कारलं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात, तर हे जे ज्ञान आहे तर त्या खेळामधनं त्या ठिकाणी मिळत होतं. त्यानंतर महिला संघटीकरण, संघटित होतात महिला एकत्र येतात. त्या निमित्तानं महिला एकत्र येतात, आपल्या एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी होते. आणि त्यानंतर महिलांनी या सगळ्यांचे उपवास असतात आणि डब्यामध्ये आपली खिरापत ठेवलेली असते. खिरापत घेऊन आलेले असतात, प्रसाद घेऊन आलेले असतात आणि मग तो प्रसाद एकमेकींनी ओळखायचा आणि मग नंतर तो सगळा प्रसाद एकत्र करायचा आणि त्या ठिकाणी सहभोजनाचा कार्यक्रम करायचा. अशा प्रकारे या भोंडल्याचं स्वरूप आहे. भोंडला अश्विन महिन्यात नवरात्रात भोंडल्याची सुरुवात होते. भोंडला खेळताना समोरासमोर उभ्या असलेल्या हत्तींचं चित्र काढलं जातं. हत्तींच्या सोंडेत माळ असते. हस्त नक्षत्राच्या या काळात झेंडू, मखमल, हसायचं पण आहे म्हणा, हसायचं पण आहे. करा की तुम्ही डान्स करा. गाडी घेऊन आला कसाई
कसई सासू पाहुणी आली कसई आली कसई काय घेऊन आली कसई आली कसई पाटल्या घेऊन आली कसई तिच्या पातल्या चढत्या भिंगाच्या ग फिरत्या तिच्या पातल्या चढत्या भिंगाच्या ग फिरत्या तिच्या पातल्या मी लयाची नाही तिच्या माग मी जयाची नाही तिच्या पातल्या मी लयाची नाही तिच्या माग मी जयाची नाही धीराच्या वाटा कुच कुच काट कोण पाहुणा आला कसई दीड पाहुणा आला कसई प्रीती घडली करा जागेवरच करा. तेजा हा छान व्हेरी गुड. हात वर. पदार्थ आणून ठेवलेला आहे, पण तो डब्यात कोणता पदार्थ आहे आपल्याला माहित नाहीये. तर कुठलाही डबा कुणालाही इथे समोर बोलून त्या डब्यात काय आहे हे ओळखायचं आहे. बोला. हे बा, आता मी ह्या ठिकाणी हा 1 नंबरचा डबा उचललेला आहे. कोणाचा आधी विचारा. हा डबा कोणाचा आहे? हा डबा कुणाचा आहे? कोणाचा? मावशी. सांगू नका काय आहे त्या. पुढे या. आता सार्थकची मम्मी तुम्हाला माहित नाही ना? मला माहित नाही. उघडा बरोबर आहे का बघूया. दाखवा इकडे. व्हेरी गुड. हे बा, या ठिकाणी बरोबर ओळखलेला आहे. त्यांनी नायलॉन जो शाबू आहे. गोड पदार्थ म्हणला तो नायलॉनचा शाबू आहे. नाव घ्या नावात काय विशेष. मी रवी यांची मिसेस. छान. चला मॅडम दुसरा डबा घ्या. हा 2 नंबरचा डबा कोणाचा आहे? या पुढे या. अंजलीची मावशी. काय आहे सांगू नका. मॅडम बोलव कोणाला तरी एकीला. कोणतरी या पटपट एक जण यावं. चला या. आवाजाने आणि वासाने ओळखू शकता. वासाने आवाजाने ओळखू शकता तुम्ही. साबुदाणा खिचडी नाही म्हणतायत.
काय असेल असं वाटतं तुम्हाला? पातळ पदार्थ आहे वाटतं. हा पातळ पदार्थ साबू बसवते. नाही. बर उघडा आता काय आहे बघू बर. हा काय? भोपळ्याची खीर. भोपळ्याची खीर. चला एक जण पटकन या. एक जण पटकन या लवकर. वळीनच बोलावं लागतं मॅडमला. माहितीये का? नाही बघितलं नाही. बरोबर आहे का? हा डबा कोणाचा आहे? कोणाचा डब्बा आहे? चला पुढं. या लवकर. मॅडम तुम्हीच बोलवा एकाला असं ओळखायला. कोणाची आई? चला. हा असं नाव घ्या डायरेक्ट. वास घेऊन किंवा आवाजाने ओळखू शकता बरं का. काय? शेंगा लाडू. बघा मॅडम कन्फर्म करा. बरोबर ओळखलेला आहे. तरी पण कन्फर्म करूया. वा बरोबर. अभिनंदन अभिनंदन. ओके ठीक आहे. शिवलेरी केल्यावर जिजा मातीने केलेलं वस्ताला पाटलांचं नाव येतं माहिती. छान छान व्हेरी गुड. सहज गेले फुलाला पदर आलं अडकला वेलाला एवढे सहज कुणाला आदिनाथ पाटलाच्या गुणाला. वा वा सुंदर. हा कोणाचा आहे? हा कोणाचा आहे? या पुढं. ब्लू कलरचा डबा ब्लू कलरची साडी. आता ह्यांनी ओळखली. काय काय? नायलन शाबू. व्हेरी गुड. वा वा बरोबर. साबू आहे. डाळिंब फोडले ठेवून डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल सचिनच्या नावाने कुंकू लावते लाल. वा वा छान. इंग्रजीमध्ये वडिलांना म्हणतात फादर, आईला म्हणतात मदर, बहिणीला म्हणतात सिस्टर, भावाला म्हणतात ब्रदर. विकासराव हेच माझे मिस्टर. वा वा या. चला मॅडम नाव घ्या पटकन. या चला तुम्ही या लवकर. नाही बगर ओळखता आलं नाही. ओळखता आलेलं नाहीये. या ठिकाणी आपण उघडूया उघडून बघूया. पापडी आहे. पापडी उपवासाचे पापड आहेत. ओके. मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला. रोहितरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला. छान छान. महादेवाच्या पिंडीवर बेल घालते मस्त नावाने तुमचा मान राखून. कोणाचा? या या या. ओळखायला बोला मॅडम. या. काय? शाबू. बगर पण नाही. लास्ट चान्स होता ओळखायचा. फक्त 3 अटेम्प्ट. संपलेला आहे. ओके काय बघा आपण. डब्यात वा उपवासाचा डोसा. सागनावरीच्या टेबलावर टाकते येऊन रुमाल किशोरचं नाव घेते. दे त्यांच्याकडे. मी गेले फुलाला पदर माझ्या वेलाला एवढा सायस कोणाला तर संभाजी पटलाच्या गुणाला. वा वा. ओळखायला बोलवा मॅडम. प्रणितीची मम्मी या लवकर. चला प्रणितीची आई. प्रत्येक काय आहे ती माहिती आहे त्यामुळे दुसऱ्याला बोलवा. या चला. लवकर या लवकर या. ये रे ये चल पाठी मग. काय काय म्हणतात तुम्ही? बगर आमटी नाही. आणि भाजी. लगेच कशाला सांगितलं? अजून 2 अटेम्प्ट होते त्यांना. हा आता नाही आता द्या. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून मुकुंदरावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून. द्या त्यांच्याकडे. 2 वाती 1 ज्योती 2 शिंपले 1 मोती माझी आणि ज्योतिरामरावांची राहू अखंड प्रीती. छान. चला ओळखायला बोलवा.
काय म्हणतात? शाबू. बरोबर ओळखलेलं आहे. बघूया बघूया. बरोबर साबुदाणा भक्तीची आई आली. आले 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 इकडे. वेदांतची मम्मी आहे. वेदांतची मम्मी आहे. या लवकर. शेंडाफळ. काय म्हणते? हो तुम्ही सांगा आधी काय म्हणलात? काय नाही नाही काय सांगू नका. नाही बगर नाही. नाही त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं आधीच. साबुदाणा खिचडी. सोने की अंगूठी में चमकता है तारा, समाधान जी मेरे जीवन का सहारा. ज्योतिबाच्या देवळाला सोन्याचा कळस. तायपा पटलांचं नाव घ्यायला मला नाही आलं. वा वा. काय म्हणला ते ऐकू तरी. काय म्हणला दादी? नाही. किती झाले चान्स? संपले संपले. डब्यात आहे वाव. उपवासाचे वेपर. आळंदीचा खोडा, पंढरपूरचा चुडा, आळंदीचा खोडा. 15 रुपये रिक्षाला. विकासचं नाव घेते समर्थ आहे साक्षात. ओके. आवाज तुम्ही झाला का? या या लवकर. काय तर घ्या राहू. काय तर आपलं उपवासाच असते. हा टिक टिक 1 2 3. उपवासाचा चिवडा. कोणाचा डब्बा आहे तेच माहित नाही. नाही. वा. उपवासाचे बटाटे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या. साबुदाणा खिचडी. बरोबर. वा वा वा. गुड. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालते वाकून. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालते वाकून. ज्ञानेश्वरचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखते. छान छान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आनंद गावाचे नाव माझ्या ओठावरी. साबुदाणा खिचडी. बरोबर. थांबा थांबा. हो. समुद्रात चमकतात हिरे मोती. आकाशात चमकतात चांदी तारे. आनंदराव पाटील हेच माझे अलंकार खरे. छान. बरोबर ओळखते ना. ओळखला येणार नाही. बापरे. चॅलेंजिंग आहे. काय म्हणले आधी? शेंगाचे लाडू. नाही. एक आणि अशा पद्धतीनं टाइम आउट. अशा प्रकारे यांनी ओळखलेलं नाही. आणि डब्यात काय आहे? खोबऱ्याच्या वड्या. वरगाव खेडा दंचेडा करडा कोल्हापूर सातगिरणी त्याला म्हणते सोलापूर. आंबिकीचं ठाणं त्याला म्हणते तुळजापूर. राम लक्ष्मण दोघे बंधू त्यांनी बनवला रथ. रथ झाला जुना सीताला निलवना. सीता रडती ऐका बोर बाबळ बायका बोर. 9 बाबळ पाण्यात उगवले कंबळ. कंबळाला आले पान. 33 कोट देव पूजेला बसले तिकडे गेले ध्यान. नाव घ्या म्हणता इटन नेमता इटनची काय बुजा. मग तो दही दूध तूप लावून चपातीवर भाजा. कोल्हापूरचा राजा. कोल्हापूर राज्याची काय भावगिरी. माझ्या हाती डावी निरीचा काय थाट. भरमदेवान बांधली गाठ. भरमदेव उभा कंपाळी कुंकू शोभा. कुंकाची लालाटी हळदीची टी. हळदीचा काय रंग. पायजुब्याचा चंग. कंबरला कंबरपटा. कंबरपट्याची घडी. गळ्यात घरसुली तार जोडी. माझ्या गळ्यात कारलं डोरलं डोरलेल 4 मोती. आईना माझ्या हाती आईना माझ्या हाती रोपले हळत होती. तेवढा दणका कशासाठी. सासू जवळ नेहरी करत होती. नेहरी झाली ज्या करा साखरेचा पाक. साखरेच्या पाकाला तो पाठ तो भारी. अनारस करते नाना परी. कसकस लावा वरी. सारांचं नाव घेते. उत्तर द्यावा सगळे तुम्ही. वा 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 वा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्या दिसल्या पाहिजेत. जोरदार जोरदार. काय
शाबू म्हणतात का? नाही ना? हा लास्ट चान्स. खजूर पेन खजूर. आणि डब्यात शेवटी काय निघालं? आहे शेंगदाण्याची चिक्की. महादेवाच्या देवळाला एक शेफ पायरी. अण्णासाहेब रावांच्या खिशाला सोन्याची डायरी. छान छान. कशाची? सोन्याची. बापरे, आणि चोरला तर. चांदीच्या वाटीत खडे साखरेचे खडे. परमेश्वरांचं नाव घेते बोंडल्या पुढे. वा छान. शाबू झाला. खिचडी आहे डब्यामध्ये. उघडा बरोबर. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने, सोमनाथचं नाव घेते पत्नीच्या नातेने. छान. बरोबर आहे. काय बरोबर उघडलेलं. काय सांगितलं पण? बगर बरोबर आहे. तुम्ही नाव घेतलंय का? शेंगाचं लाडू नाही. खजूर बरोबर ओळखले. खजूर बरोबर ओळखलेला आहे डब्यात. श्री स्वामी समर्थाच्या मंदिराला सोन्याचा कळस. पाटलाचं नाव घ्यायला मला नाही येत. छान. शेंगाचे लाडू नाहीत. चिक्की पण नाही. लास्ट चान्स. राजगिरा लाडू नाही. संपलेले तिन्ही चान्स गेलेले आहेत. नाही. आणि ओय भजी उपवासाचे. कशाला ओळखता येतील सांगा असं केल्यावर? ओळखा पाहू. घ्या की तुमच्याकडेच मग. अरे डबा त्यांचा आहे. नाही हा ओळखायचा. चला हा ओळखायचा. घ्या पटकन घ्या या. सगळे झालेत. हा कशाला सांगतो गोड तिकड? त्यांची त्यांना ओळखू द्या. गुळाचा लाडू म्हणतात का? गुळाचा खडा म्हणतात. काय म्हणले आता? काय म्हटलं? गुळाचा खडा नाही. ओळखाली ना चान्स केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे चिक्की गुळाची नाही. गुळाची शेंगदाण्याची चिक्की आहे. साबुदाणा खिचडी नाही. भगर पण नाही. लास्ट चान्स. चुकलं की 2 नाव आहे ते. संपलेलं आहे आता. बघावं लागते. 3-4 झाले. दाखवा. भाकरी आणि भेंडीची भाजी आहे. ओके घ्या. थांबा नाव उद्या. गडबड करू नका. थांबा. हा लोक जमतात पंढरपूरला एकादशीच्या दिवशी. विष्णूंचं नाव घेते बोंडल्याच्या दिवशी. छान. कोणाचं आहे? आणि ओळखणार बघू जरा. डबा दाखव 1 मिनिट. डबा दाखव. असा दाखव. हा ओळखा. हो 1-2 आटेप तर घ्यायची किमान. बरोबर आहे का? वा अभिनंदन. नाव घ्या मॅडम. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. नवनाथ रावांचं नाव घेते बोंडल्याच्या दिवशी. आडबाई अडोनी. आवाज येऊ द्या. आडबाई अडोनी. अडाचं पाणी काढोनी. अडाचं पाणी काढोनी. अडात पडली सुपारी. अडात पडली सुपारी. आमचा बोंडला दुपारी. आडबाई अडोनी. अडाचं पाणी काढोनी. अडात पडला शिंपला. अडात पडला शिंपला. आमचा बोंडला संपला. टाळ्या वाजवा सगळेजणी जागेवरती.
छान या ठिकाणी आपला हा बोलण्याचा कार्यक्रम झालेला आहे. खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला. खूप छान या प्रकारे या ठिकाणी सर्व पालकांनी, महिला पालकांनी सहकार्य केलेलं आहे. असं सहकार्य वरचेवर करत जावं. यानंतर आपण सगळेजण एकत्र बसून या आपले जी खिरापत आणलेली आहे ती सगळे मिळून खाणार आहोत.